धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला। मात्र आता मुंडेंची आमदारकी जी आहे तिच्यावर देखील डाव लागलाय। तर दमानी यांनी मुंडेंची आमदारकी रद्द करण्याचं खुलं चॅलेंज मुंडेंना केलेलं आहे। मात्र मुंडेंवर कोणते आरोप आहेत आणि मुंडेंच्या आमदारकीवर टांगती तलवार का आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। बलाढ्य मुंडेंचा अखेर राजीनामा। मंत्रीपद गेलं, आता आमदारकी जाणार। दमानी यांनी दिलं मुंडेंना चॅलेंज। श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे। सरपंच हत्या प्रकरणाच्या तब्बल 85 दिवसांनंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। सरपंच हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं समोर आल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरला होता। तर आता मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानी यांनी आपला मोर्चा धनंजय मुंडेंच्या आमदारकीकडे वळवत मुंडेंना चॅलेंजच दिलंय। म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे। आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे। फक्त वाल्मिक कराड सोबतचे संबंधच नाहीत, तर मुंडेंवर ऑफिस ऑफ प्रॉफिट पासून ते भ्रष्टाचारापर्यंत अनेक आरोप करण्यात आलेत। ते आरोप काय आहेत पाहूयात। व्यंकटेश्वर इंडस्ट्रीज मध्ये राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक आहेत। धनंजय मुंडेंवर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप आहे। मुंडेंनी कराडला पालकमंत्रीपद भाड्यानं दिल्याचा आरोप आहे। कृषी साहित्याच्या खरेदीत मुंडेंनी 275 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय। बीड जिल्हा नियोजन विभागात मुंडेंनी 72 कोटींचा घोटाळा केल्याचा देखील आरोप होतोय। तर पत्नी करुणा मुंडेंवर घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप आहे। धनंजय मुंडेंवर पीक विमा घोटाळ्याचा देखील आरोप आहे। याशिवाय हार्वेस्टर घोटाळ्यात मुंडेंचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय। अंजली दमानी यांनी सरपंच हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती। आता मुंडेंचा राजीनामा घेण्यात आलाय। यातच दमानी यांनी आता मुंडेंची आमदारकी रद्द करण्याचं आव्हान दिलंय। त्यामुळे धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं जाणार का आणि मंत्रिपदापाठोपाठ मुंडेंची आमदारकी देखील जाणार का याचीच उत्सुकता लागली आहे। जयश्री मोरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीपासूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी म्हणून आग्रही होते। यापूर्वी त्यांनी 3 ते 4 वेळा अजित पवारांशी चर्चा केली होती, अशी माहिती समोर आली। स्वतः धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितलं होतं, पण धनंजय मुंडे काही ऐकायला तयार नव्हते, अशी देखील माहिती आता समोर येते आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री आधीपासूनच आग्रही होते। याआधी मुख्यमंत्र्यांनी 3 ते 4 वेळा अजित पवारांशी चर्चा केली होती। मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना समजावून सांगितलं होतं, पण मुंडे काही ऐकायला तयार नव्हते। राजीनामा देणार नसेल तर राज्यपालांना पत्र लिहून कारवाई करावी लागेल, असं मग बजावण्यात आलं। मुख्यमंत्री फडणवीस यांनी कडक आणि ठोस भूमिका घेतली आणि मग मात्र धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांना सरपंच हत्या प्रकरणामध्ये सहआरोपी करण्याची मागणी आता केली जाते। मात्र मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी का केली जाते आणि मुंडेंच्या अडचणी आता कशा वाढतायत, पाहूयात या रिपोर्टमधून। मुंडेंना सहआरोपी करा, राजीनाम्यानंतर विरोधक आक्रमक। खंडणी प्रकरणात मुंडेंचा सहभाग। अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय। मात्र मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतरही धनंजय मुंडेंच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत।
कारण धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली जाते, तर मुंडेंवर 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली. की याला लात मारून फडणवीस साहेब बाहेर काढा. त्यांनी हे ऐकावं. अजितदादांना सुद्धा मी कधी बोललो नाही आत्तापर्यंत. आणि त्या दाण्याफाण्याचं तर आपण नावं नाही घेतलं, त्याला गिनीत नाही मी. आणि त्या असली किती बोलतो, रोज बोलतो मी. पण काल मला वाटलं की आमच्या एका भावाचं जरी एवढी क्रूर हत्या केली तर फडणवीस साहेब तुम्हाला विनंती, याला लात मारून बाहेर काढा. आणि अजितदादांना सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही याला आता लात मारून बाहेर काढा, पण 302 मध्ये सुद्धा घ्यावं लागणार. सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे. त्यातच आरोपींनी संतोष देशमुखांच्या हत्येवेळी क्रूरतेची हद्द पार केली आणि त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्या पार्श्वभूमीवर मुंडेंनी राजीनामा दिलाय. मात्र आता सुधारित चार्जशीट दाखल करून मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि मुंडेंमध्ये फोन झाल्याचा आरोप सुळेंनी धसांच्या वक्तव्याचा हवाला देत केलेला आहे. आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही, त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे. आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे की त्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन, व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहेत. वाल्मिक कराड यांनी हा फोन ठेवून तो फोन ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे. हे मी आरोप करत नाहीये, हा फॅक्च्युअल सिच्युएशन आहे जी सुरेश धस, अंजली दमानिया सगळ्या चॅनल्सनी दाखवलेली आहे. धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी ज्यामुळे केली जाते त्याला कारण आहे ते 2 कोटींच्या खंडणीचं. अवादा कंपनीकडून धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत त्यांच्या बंगल्यावर कराडनं खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया. 14 जून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांची मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक. 19 जून अवादा आणि आय एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांची मुंडेंच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक. कराड आणि मुंडेंकडून 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप. बैठकीत 2 कोटींच्या खंडणीवर सहमती. अवादा कंपनीकडून 50 लाख तातडीनं घेतल्याचा आरोप. एवढंच नव्हे तर कराड आपला निकटवर्ती असल्याची कबुलीच धनंजय मुंडेंनी दिली होती. वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर आहेतच. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असला तरी सुदर्शन घुले टोळी प्रमुख असल्याचं म्हटलंय. त्यामुळे कराडला वाचवणारी पोलिसांची टोळी धनंजय मुंडेंना सहआरोपी करणार की मुंडेंच्या राजीनाम्यानं हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला जाणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय असं ट्विट धनंजय मुंडेंनी केलं आणि यावरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी टीकाही केली आहे. वैद्यकीय कारणातून राजीनामा दिला असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मुंडेंचं ट्विट जे आहे ते नेमकं काय होतं पाहूयात. संतोष देशमुखांच्या हत्येचे काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं. वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. तर आपण बघतोय नैतिकता नव्हे प्रकृतीचं कारण यावेळेस धनंजय मुंडेंनी दिलेलं आहे. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंनी हे पहिलं ट्विट केलंय. वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असं त्यांनी म्हटलंय. मंत्रिपदाचा राजीनामा यांची तब्येत बरी नाही म्हणून देत आहेत. त्यांच्या सो कॉल्ड सत्सद विवेक बुद्धीलास म्हणून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला. मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात? काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होतात. सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी का रात्रीच सल्ला दिला? अरे तुम्हाला लाज नाहीये, लाज नाहीये. म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे. मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय DCM आणि पुण्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचंय की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला, पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये. ते म्हणतायत मला बरं नाहीये म्हणून. मग आम्ही खरं काय समजायचं?
अहो हताश आहे हा राज्य, सुन्न झाली आहे ही जनता, शॉक मध्ये आहेत. तर अजित पवारांनी जरी नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं म्हटलं असलं तरी धनंजय मुंडेंनी वेगळंच कारण दिलं. वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतोय असं धनंजय मुंडेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. मात्र यावरून अजित पवार गटातच एक वाक्यता नसल्याचं दिसून आलेलं आहे. पहिल्या मंत्र्याची विकेट पडलेली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे. तर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर करुणा मुंडेंनी आता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. मुंडेंचा राजीनामा नसून त्यांची हकालपट्टी करण्यात आली असं करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे. 3 महिन्यापासून राजीनाम्याची मागणी पूर्ण महाराष्ट्र करत आहे. तरी पण नैतिकताच्या आधारावर न देता आज राजीनामा घेतला गेलेला आहे, हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तरी पण असा एक म्हण आहे, रस्सी जल गई पर बल नहीं गए. तो एक पत्नी म्हणून मी धनंजय मुंडेची विनंती करते की जो काही चूक असेल ते तुम्ही आज जसे तुम्ही जनप्रतिनिधी निवडून आले असंच तुम्ही ठोकपणे राजीनामा द्या. हे खोटे नाटे ते तब्येतीचे भाने करू नका. माझी हात जोडून. तर पक्षाची भूमिका ही न्यायाचीच आहे, कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. आता या संदर्भात मध्ये जे आहे पक्षाची जी भूमिका आहे ते पक्षाचे अध्यक्ष जे आहेत ते लवकरच जाहीर करतील. परंतु पक्षाची भूमिका पहिल्यापासून हीच होती की आम्ही कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही. न्यायाची भूमिका आमची राहील. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलेला आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलं. मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घ्यायलाच नको होती असं देखील पंकजा मुंडेंनी पुढे म्हटलंय. तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती. तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं. घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता. या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया द्यायला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी नकार दिला. प्रकृती ठीक नसल्याचं कारण देत त्यांनी बोलायलाच नकार दिलेला आहे. काही दिवसांपूर्वीच नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची जोरदार पाठराखण केली होती. तर दुसरीकडे वारकरी संप्रदायानं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला आहे. महंत नामदेव शास्त्री यांनी फोटो पाहून तरी समोर येऊन बोललं पाहिजे असं यावेळेस भागचंद महाराज यांनी म्हटलेलं आहे. त्या आरोपींना महाराज फाशीची शिक्षा सुद्धा कमी पडेल. भर चौकात जरी यांना फाशी दिली ना तरी सुद्धा कमी पडेल. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात न्याय हा अपेक्षित आहे. ते फोटो पाहू सुद्धा वाटत नाहीत महाराज. अशी परिस्थिती आहे की एखाद्या माणसाला प्राण्यापेक्षा निर्घृण वागणूक माणूस कसा करू शकतो हे माणसाचं हृदय असू शकत नाही. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मारहाणीचे फोटो व्हिडिओ अधिवेशन काळातच बाहेर का आले असा सवाल ठाकरेंनी विचारलाय. तर या आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसंच अशा घटनांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. आता मला असं वाटतं तो राजीनामा झालाय. फक्त राजीनामा नेमका काय कारणाने दिला गेलेला आहे ह्याचंही उत्तर आलं पाहिजे. आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या अधिवेशन काळामध्येच बाहेर कशा आल्या आणि 2-1 महिने जर त्या होत्या तर बाहेर का आल्या नव्हत्या, आणि जर बाहेर आलेल्या होत्या किंवा यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील तर त्याच वेळेला यांचा राजीनामा का घेतला गेला नाही हे या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्न आहे. आताच वेळ आहे की महाराष्ट्रातनं ही गुंडागर्दी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर हीच वेळ आहे. नाहीतर मग आता लाडक्या बहिणीसारखी लाडका गुंड अशी योजना सरकारने आणली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात हक्कभंग आणणार असं काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंनी म्हटलंय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहात का दिली नाही असा सवाल पटोलेंनी विचारलेला आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बद्दलचं वक्तव्य जे माध्यमाला येऊन मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं, विधानसभेचं सभागृह आता चाललेलं आहे, त्यामुळे विधानसभेमध्ये ही माहिती त्यांनी द्यायला पाहिजे होती. ती माहिती तुम्हाला दिली, त्याच्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग बसतोय. प्रश्न आता आम्हाला विचारावा लागेल, कारण की जे काही नागपूरमध्ये उत्तर आपण दिलेलं होतं ते सगळं धांदात खोटं होतं. काय गृह खात्याकडे ही माहिती नव्हती? माध्यमातूनच ही माहिती पुढे यायला पाहिजे होती. गृह खात्याने ही माहिती का लपवली? भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंनंतर आता आपला मोर्चा पंकजा मुंडेंकडे वळवलाय. पंकजा मुंडेंवर धसांनी नेमकी काय टीका केली आणि त्यांच्या मंत्रालयाची ही कशी खिल्ली उडवली, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. भाजप आमदाराने पंकजा मुंडेंना सुनावलं. धसांच्या निशाण्यावर आता पंकजा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या आणि आकाचा आका म्हणत धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या सुरेश धसांच्या निशाण्यावर आता पंकजा मुंडे असल्याचं दिसतंय. गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये शीतवाक युद्ध रंगलंय आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश धसांनी केलेल्या उपरोधिक टीकेमुळे सुरेश धसांचं नेक्स्ट टार्गेट पंकजा मुंडे आहेत की काय अशी शंका येते. त्याला कारण ठरलेलं आहे ते पंकजा मुंडेंचं एक वक्तव्य. हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. तुमच्या म्हणण्यावर करणार नाही. 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केलंय. त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल. तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय. आता एक मिनिट, मी तुमच्या एक मिनिट थांबा. तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना? ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केल्यानंतर राज्याचं राजकारण तापलंय. मात्र आपल्याच जिल्ह्यातील घटना असूनही राज्याच्या मंत्री आणि धनंजय मुंडेंच्या भगिनी पंकजा मुंडेंनी या घटनेपासून कायमच अंतर राखण्याचा प्रयत्न केला. आजही त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलण्याचं टाळलं आणि मग भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. सुरेश धसांनी पंकजा मुंडेंना सुनावल्यानंतर पंकजा मुंडेंनी लगेचच प्रतिक्रिया देत हा राजीनामा घेणाऱ्यांनीही आधीच घ्यायला हवा होता असं म्हणत मुख्यमंत्र्यांना टोला हाणलाय. तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय. मी त्याचंही स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती. तर या सगळ्या गोष्टींना, पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं. घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता. धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता. या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता. माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की आमच्या पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली. संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं. पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं. त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही. इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान, वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा. इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे. आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे, किमान आता 3 महिने होत आले, आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या. बीडच्या पालकमंत्री पदापासून डावलल्यानंतर पंकजा मुंडेंनी नाराजी व्यक्त केली होती. पण बीडमधल्या गुंडाराजबाबत आणि सरपंच हत्या प्रकरणाबाबत बोलण्यास त्यांनी कायमच आढेवेढे घेतल्याचं दिसतंय. याउलट बीडची बदनामी होत असल्याचा उपदेशाचा डोसही त्यांनी दिला होता. त्यामुळेच सुरेश धस यांनी वेळ मिळेल तिथे पंकजांना टोले मारण्याची एकही संधी सोडली नसल्याचं दिसतंय. त्यामुळे आता गोपीनाथ मुंडेंच्या पठडीत शिकलेल्या सुरेश धसांनी मुंडेंच्याच पुढच्या पिढीला राजकारणात धडे शिकवल्याची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.
एकीकडे धसांनी पंकजांवर निशाणा साधला तर दुसरीकडे विधान भवनात भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील तसंच जितेंद्र आव्हाड एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। यामुळे तिघांमध्ये गप्पा सुरू असल्याचंही दिसून आलं। धसांकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी मुंडेंचा राजीनामा आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती घेतली आहे। तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांचं मंत्रिपद कुणाला मिळणार याचीही आता चर्चा सुरू झाली। या रिक्त पदासाठी राष्ट्रवादीतून विविध नावांची चर्चा सुरू आहे। छगन भुजबळ, अनिल पाटील, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे यांच्या नावाची चर्चा आहे। मंत्रिपद नाकारल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज आहेत। मात्र आता मुंडेंच्या जागी भुजबळांची वर्णी लागणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। त्यातच मुंडेंकडील अन्न नागरी पुरवठा खातं आधी छगन भुजबळांकडेच होतं, त्यामुळे मुंडेंचा राजीनामा कोणाच्या पथ्यावर पडणार हे देखील पाहावं लागणार आहे। तर माजी मंत्री छगन भुजबळ, प्रकाश सोळंके यांची नावं चर्चेत आहेत। अनिल पाटील आणि संजय बनसोडे ही देखील राष्ट्रवादीमधून नावं चर्चेत आहेत। देशमुखांच्या हत्येची क्रूरता पाहून महाराष्ट्र हादरलेला आहे। सरपंच संतोष देशमुखांना पाईपनं मारहाण करण्यात आली होती। त्या पाईपचे तुकडे तुकडे होईपर्यंत सरपंच देशमुखांना मारहाण झाली। पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रामध्ये समोर आलेला आहे। हेच ते पाईपाचे तुकडे आहेत। हाच तो पाईप आहे ज्यानं सरपंचांची हत्या केली। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून 19 महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत। ही स्कॉर्पिओ आरोपी सुदर्शन घुलेची असून यात देशमुख यांना मारहाण करताना वापरण्यात आलेले लोखंडी रॉड, पाईप अशी हत्यारं आढळली आहेत। याशिवाय रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा तुकडाही पोलिसांच्या हाती लागला आहे। आरोपींनी वापरलेले 3 मोबाईल देखील इथं सापडलेले आहेत। रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा तुकडा, काळ्या काचेचे 2 गॉगल्स आणि घुलेचं काळ्या रंगाचं जॅकेट, लोखंडी पाईपला क्लच वायर बसवून तयार केलेलं हत्यारही सापडलंय। सुदर्शन घुलेचं एटीएम कार्ड, पॅन कार्ड, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर बीडमध्ये संतापाची लाट उसळली। बीडमध्ये कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवण्यात आलेला आहे। तर सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचा राज्यभरात निषेध करण्यात आला। बीड, लातूर, पुण्यात जाळपोळही करण्यात आलेली आहे। तर माझ्या भावाला किती त्रास झाला असेल, किती क्रूरपणे त्याची हत्या केली, मी त्याला वाचवू शकलो नाही, मला हे दुःख सहन होत नाही असं म्हणताना धनंजय देशमुखांना अक्षरशः अश्रू अनावर झाले। सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो, व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली। त्यावेळेस धनंजय देशमुख सारसारडले। कलम वाढलं काय झालं काय, ह्यांना फाशीची शिक्षा आहे, परंतु ह्यांनी जसं मारलंय, ह्यांनी जसा अन्याय केलाय, तसं यांना जनतेच्या हवाली केलं पाहिजे, जनतेकडे सोडलं पाहिजे। धनंजय मुंडेचा गेम ओव्हर असं बोलतायत, ते आम्हाला माहीत नाही, कळत नाही ते आम्हाला। ज्यानं पाप केलंय, ज्यांनी करायला लावलंय ना, जे पाप करतंय त्याच्यापेक्षा करायला जे लावतंय ना ते जास्त पापी असतो। त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टीवर बोलायचं नाही। त्यांनी केलं पाहिजे त्या गोष्टी, न सांगता न बोलता डायरेक्ट ॲक्शन घेतली पाहिजे। ती मागच्या 2-2.5 महिन्यापासून घेतली नाही, ती ॲक्शन आज झाली पाहिजे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेचा मर्डर झाल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे। कृष्णा आंधळे सरपंच देशमुख हत्येतील आरोपी आहे आणि त्याचा आता मर्डर झालाय असा दावा आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आहे।
कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याचा मर्डर झालेला आहे. कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याचा मर्डर झालेला आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचा तिढा अखेर सुटलाय. कोण असेल विरोधी पक्षनेता, जाणून घेऊयात बातमी 1 मिनिटात. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा तिढा अखेर सुटण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटानं आमदार भास्कर जाधवांच्या नावाचं पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठवलंय. त्यामुळे जाधवांचीच विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. जाधवांची वर्णी लागल्यास तब्बल 20 वर्षांनंतर कोकणाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेतील संख्याबळाच्या 10% आमदार असणं गरजेचं असतं. मात्र मबियातल्या कोणत्याही पक्षाला 10% जागा जिंकता आलेल्या नाहीत. मात्र सर्वाधिक जागा या ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे ठाकरे गटानं विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मात्र या पदावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही 2.5 वर्षांसाठी दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारण विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला दिलं जाणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे राष्ट्रवादीनं 2.5 वर्षांचा फॉर्म्युला पुढे केल्याचं बोललं जात आहे. विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्यांचं पालन करून लवकरात लवकर याचा निर्णय होईल आणि येत्या बजेटपूर्वी, कारण बजेटमध्ये विरोधी पक्षनेते पद किंवा विरोधी पक्षनेता असायला पाहिजे जो जनतेच्या वतीने काही बोलू शकेल. तर स्वतः मुख्यमंत्री बोललेत की कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही. तर त्याच पद्धतीने त्याच नीतीला जागून याही बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय होईल अशी आम्हाला आशा आहे. सुरेश धस यांच्याकडून भास्कर जाधव यांचं अभिनंदन करण्यात आलं. विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांच्या शिफारस झाल्यामुळे त्यांचं अभिनंदन. महाराष्ट्राला मिळालेले 2 विरोधी पक्षनेते, एक सत्ताधारी एक विरोधक. संतोष देशमुखला न्याय लवकर देण्याकरता महाराष्ट्राला मिळालेले 2 विरोधी पक्षनेते, एक सत्ताधारी एक विरोधक. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचे पडसाद अधिवेशनात उमटले. सत्ताधाऱ्यांनी अबू आझमींना निलंबित करण्याची मागणी केली. या मागणीवरून विधानसभेमध्ये जोरदार गदारोळ झाला. भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच अबू आझमींच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन केलं. तर आदित्य ठाकरेंनीही आझमींसह प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. औरंगजेबचं बापाला कैद केलं, मुलाला मारून टाकलं, 27 लोकांना मारलं. हा क्रूर कर्म आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे. याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कालच मी सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांचा जो अपमान केलेला आहे कोरटकरनी आणि सोलापूरकरनी, त्याच्यात आता अजून एक आवाज आलेला आहे, तो भाजपाच्या बी टीमचा, म्हणजे अबू आझमीचा. औरंगजेबची प्रशंसा करत असताना माझी हीच सरकारकडे आग्रह राहील, हा आग्रह राहील माझा त्यांच्याकडे. महाराष्ट्राच्या विधानसभेचा अपमान असेल तिथपासून आतापर्यंत कोरटकर असतील, सोलापूरकर असतील किंवा अबू आझमी असेल, सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे. औरंगजेबावरील विधानावरून आझमींना उपरती आली आहे. माझ्या शब्दांमुळे कोणी दुखावल्यास शब्द मागे घेतो असं आझमींनी म्हटलंय. कालच आझमींनी औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं वादग्रस्त विधान केलं होतं. सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है. औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध कर उसको मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर. क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री. तो आप औरंगजेब को क्रूर शासक नहीं मानते हैं? नहीं, मैं नहीं मानता. औरंगजेब क्रूर शासक नहीं है? बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासक नहीं मानता. संभाजी के साथ क्या किया होता? अरे इससे लड़ाई सुनिए ना, ये जो है उस वक्त लड़ाई थी, राजकाज की लड़ाई थी, समझा आपने. कोई हिंदू मुस्लिम की लड़ाई नहीं थी उसमें. मैंने कभी अपने किसी महापुरुष चाहे संभाजी महाराज हो, छत्रपति शिवाजी महाराज हो, उनके बारे में कोई एक लफ्ज़ गलत नहीं बोला है. लेकिन अगर इन चीज़ों से किसी को वो लगता है कि इसको तोड़ मरोड़ के पेश करके किसी को लगता है कि मैंने गलत बोला है,
तो भाई मैं अपने पूरे स्टेटमेंट को वापस लेता हूँ। असेंबली चलना चाहिए, असेंबली में बहुत सारे काम है, इन इशू पर असेंबली रोकी जाए। मैं समझता हूँ ये महाराष्ट्र की जनता का बहुत सारा काम रुकेगा। आमदार अबू आझमी नंतर आता त्यांचा मुलगा फरहान आझमी देखील वादात अडकलाय। गोव्यात कलांगूट बीच जवळ फरहान आझमी आणि स्थानिकांमध्ये वाद झाला। इंडिकेटर न दाखवता वळण घेतल्यामुळे स्थानिकांनी फरहान आझमीची गाडी अडवली आणि गाडीला गिरवलं। यावेळेस फरहान आझमीनं बंदूक काढल्यामुळे वाद चिघळला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दगडी क्रॅक झाली। I don't know where I have to come in. Huh? Hello? Yeah. नहीं it's all okay now. It's all okay. Don't worry. Yes sir. जब हम लोग न्यूटन पे छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले। विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कोरटकरचं संरक्षण काढा, आम्ही बघतो असं आव्हानच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिलंय। आमचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा अपमान होतोय। इंद्रजित सावंतांना धमकी दिली जाते। कुठे आहे तुम्ही? त्या कोरटकरला पोलीस संरक्षण देता? काढा पोलीस संरक्षण आणि फिरू द्या त्याला एकट्याला। आम्ही बघतो काय करायचं ते। साऱ्या राज्याचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मुहूर्ताकडे लागलेलं आहे आणि आता या निवडणुकांचा मुहूर्त ठरलाय। पाहूयात बातमी 60 सेकंदात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच होणार असल्याचं स्पष्ट झालं, कारण ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झालेली नाही। ही सुनावणी आता 6 मे रोजी होणार आहे। हस्तक्षेप याचिका दाखल झाल्यानं युक्तिवाद झाला नाही, त्यामुळे कोर्टानं सगळी कागदपत्र पुन्हा मागवून घेतली। सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणामध्ये काय स्थिती आहे याची माहिती मागितली। ओबीसी आरक्षणाच्या या मुद्द्यामुळे निवडणुका या काही रखडता येणार नाहीत। त्याला राज्य सरकारच्या वतीने सुद्धा असं सांगण्यात आलं की ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो तुर्तास निकाली निघालेला आहे। त्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयाने पुढील तारीख या प्रकरणात द्यायला सांगितली आणि आम्ही आता सगळं रेकॉर्ड स्वतःच बघू असं सांगितलं। संकेतांनुसार पावसाळ्यात निवडणुका घेतल्या जात नाहीत। आता पुढील सुनावणी थेट मे महिन्यात होणार असल्यामुळे पावसाळ्यानंतरच निवडणुका घेतल्या जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं टीम इंडियासमोर विजयासाठी 265 धावांचं आव्हान ठेवलं। याला उत्तर देताना टीम इंडियानं 3 विकेट गमावत 175 धावांचा टप्पा पार केला। सलामीला आलेला शुभमन गिल 8 तर रोहित शर्मा 28 धावांवर बाद झालेले आहेत। पण यानंतर आलेल्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचा डाव सावरलाय। विराट आणि श्रेयसनं तिसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली आहे। श्रेयस 45 धावांवर बाद झालाय। विराटनं शानदार हाफ सेंचुरी झळकावली आहे। लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त सरकार डबल गिफ्ट देणार आहे। काय आहे हे गिफ्ट पाहूयात या रिपोर्टमध्ये। लाडकीला मिळणार महिला दिनाचं डबल गिफ्ट। लाडकींना मिळणार 3000 रुपये। 2 महिन्यांचे हफ्ते एकत्र मिळणार। फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती। फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार का असा सवालही केला जात होता। मात्र आता महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच लाडकींना फक्त फेब्रुवारीच नाही तर मार्च महिन्याचं मानधनही एकत्र मिळणार आहे। बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली। महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे 7 तारखेलाच सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत। दरम्यान काय ट्विट केलेले त्यांनी पाहूयात। लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट। महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे। 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा सन्मान निधी 3000 रुपये जमा होईल। लाडकीला महिला दिनाचं डबल गिफ्ट मिळणार आहे। 2 महिन्यांचा निधी एकत्र देऊन लाडक्या बहिणींना खुश करण्यात येत आहे, तर दुसरीकडे पात्रतेचे निकषही कडक करण्यात आले। गेल्या 2 महिन्यांमध्ये 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे। छाननीमध्ये जानेवारी महिन्यात 5 लाख तर फेब्रुवारीमध्ये 4 लाख महिला अपात्र ठरल्या।
योजनेचे निकष लावल्यानंतर टप्प्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आता सरकारच्या तिजोरीवरील खर्च दरमहा 135 कोटी आणि वर्षाला 1620 कोटी रुपयांनी वाचणार आहे. कठोर पडताळणीमुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या प्रत्येक महिन्यामध्ये घटत चालली असल्यानं लाडक्या बहिणींचं टेन्शनही वाढलंय. तर महिला दिनाचं हे गिफ्ट मिळालं असताना सुद्धा लाडक्या बहिणींचा 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये कधी होणार याचीही उत्सुकता कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. किरकोळ कारणावरून महिलांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्याच्या कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडली. पोलिसांनी परिस्थिती हाताळली आणि 2 जखमींना उपचारांसाठी दवाखान्यात पाठवले. पुढील कारवाई लोणी काळभोर पोलीस करतात. स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीचा जबाब न्यायालयामध्ये नोंदवण्यात आलेला आहे. इन कॅमेरा झालेला जबाब लिफाफा बंद पाकिटामध्ये न्यायालयात सादर करण्यात आला. पीडितेसोबत नेमका काय प्रकार झाला हे जबाबामध्ये सविस्तरपणे मांडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणी कारवाईला वेग येणार आहे. पाच ते 6 टवाळखोरांनी ज्वेलर्सच्या दुकानाची तोडफोड करत मारहाण केली आहे. ही घटना नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. दुकानासमोर शिबिगाळ करत असताना हटकल्यामुळे हा सगळा राडा झाला. यावेळेस टवाळखोरांनी ज्वेलर्सच्या दुकानावर दगडफेक देखील केली. केशरी नंद असं मुख्य आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी सर्वांनाच ताब्यात घेतलंय. यानंतर एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. 12वीच्या उत्तरपत्रिका तपासताना अत्यंत गोपनीयता बाळगावी लागते आणि असा नियम असताना देखील एका शिक्षकानं या नियमाला सरास हरताळ फासलाय. चक्क चालत्या बसमध्ये या शिक्षकानं उत्तरपत्रिका तपासत असल्याचा हा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्यात गुणवत्ता कशी राहणार? एखादा प्रश्न तपासायचा राहिला तर त्याचा फटका हुशार विद्यार्थ्याला बसू शकतो. त्यामुळे या शिक्षकानं तपासलेल्या इतरही उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन खरंच योग्यरित्या केलं असेल का असा प्रश्न या निमित्तानं पुढे आलेला आहे. या प्रकरणाची बोर्डानं दखल घेतली असून संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांकडे त्या पोहोचलेल्या नाही अशी माहिती आता समोर येते. 12वीची परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या पेपरच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम परीक्षा संपेपर्यंत अंतिम टप्प्यात येतं. मात्र उत्तरपत्रिका वाटपाच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना घोळ घातल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. तसंच शिक्षकांकडे पाठवण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांची संख्या किती आहे याबाबत राज्य मंडळाकडून व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती मागवल्यामुळे शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घोळामुळे 12वीचा निकाल लांबण्याची शक्यता आहे. पेपर घाईघाईत तपासल्यामुळेच विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक होतीये. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर घडामोडींना प्रचंड वेग आलाय. या बैठकीला मुंडे आणि छगन भुजबळांची दांडी होती. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर घडामोडींना आता आपण बघतोय वेग आलेला आहे आणि देवगिरीवर ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. मुंडेंचा राजीनामा झालेला आहे आज आणि देवगिरीवर अजित पवारांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे. परंतु या बैठकीला छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मात्र दांडी मारली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत. उद्या कोकाटेंच्या शिक्षेबाबत निकाल दिला जाणार आहे आणि त्यामुळे या भेटीला महत्त्व आहे. आजच धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय. त्यात उद्या कोकाटेंच्या विरोधात निकाल आल्यास पुढे काय रणनीती याबाबत आता बैठकीत चर्चेची शक्यता आहे. तासाभरापासून अजित पवारांच्या देवगिरीवर खलबत्त सुरू आहेत. अजित पवारांच्या भेटीला कोकाटे पोहोचलेले आहेत. उद्या त्यांच्या शिक्षेवर निकाल येणार आहे आणि निकाल विरोधात गेला तर पुढे काय रणनीती आखायची या संदर्भात महत्त्वाची चर्चा देवगिरीवर सुरू असल्याचं देखील कळत आहे. आणि आताच अजित पवारांच्या भेटीसाठी कोकाटे देखील दाखल झालेले आहेत. कोकाटेंना न्यायालयानं दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा ठोठावलेली आहे आणि त्यामुळे उद्या निकाल आल्यानंतर काय करायचं ही रणनीती ठरणार आहे. वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. वैदेही, काय अधिकची माहिती?
बघतोय की गेल्या जवळपास 1.5 तासापासून देवगिरीवर बैठक चालू आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सगळेच नेते, जिल्हाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष आणि अनेक मंत्री देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहे. मात्र या बैठकीला छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांची मात्र दांडी असलेली बघायला मिळत आहे. कारण या बैठकीमध्ये एकूणच अनेक महत्त्वाच्या गोष्टी संदर्भात चर्चा सुरू आहे. एकूणच ज्या पद्धतीच्या स्थानिक स्वराज्य निवडणुका पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे पक्षवाढीसाठी खरं तर वेळ आहे आणि त्यासाठीचा हा वेळ योग्य तो मार्गी लावावा असे साधारण आदेश जे आहेत ते अजित पवार आपल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना देत असल्याची माहिती सध्या मिळत आहे. त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांच्यामुळे ज्या पद्धतीचा डॅमेज पक्ष झालेला बघायला मिळतोय त्याच्यामुळे कुठेतरी आता पक्ष वाढीसाठी आता लक्ष देणं कशा गरजेचं. पद्धतीने डॅमेज कंट्रोल अजित पवार करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे. वैदेही, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्याकडून आम्ही या संदर्भातले अपडेट घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. तर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर खडसेंनी महायुतीवर निशाणा साधला. कुणाकडेच नैतिकता शिल्लक राहिलेली नाही असा हल्लाबोल एकनाथ खडसेंनी महायुतीवर केलेला आहे. असा जर राजीनामा घ्यायचा म्हटलं तर मंत्रिमंडळामधील एकही सदस्य राहू शकणार नाही. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचे तर यांना प्रत्येकालाच राजीनामा द्यावा लागेल. नैतिकता आता यांच्याकडे शिल्लकच राहिली नाही म्हणून इतके दिवस आपल्याला वाट बघावी लागली. वळूया पुढील बातमीकडे. राज्यभरामध्ये सूर्य आग ओकतोय. पुण्यातल्या लोहगाव या राज्यातला सगळ्याधिक हॉटस्पॉट ठरलेला आहे. लोहगावमध्ये 39.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसात पुण्यातील तापमान 2 ते 3 अंशांनी वाढलेलं आहे. तर राज्यामध्ये कमाल तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. गव्हाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यात या बिबट्यानं धुमाकूळ घातला होता. शेतकऱ्यांनी वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. बिबट्या नेमका कुठे लपलेला आहे याची माहिती शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली आणि यानंतर वन विभागानं रेस्क्यू ऑपरेशन करत या बिबट्याला जेरबंद केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज गुजरातमधील वनतारा या वाईल्ड लाईफचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. वनतारामध्ये सध्या 2000हून अधिक प्रजाती आणि 1.5 लाखाहून अधिक संकटात सापडलेल्या आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांची काळजी घेतली जाते. त्यावेळेस मोदी आशिया आणि इतर प्रजातींच्या सिंहांच्या पिल्लांशी खेळण्याचा आनंद देखील लुटत होते. त्यांना जवळ घेत दूध देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाजलं. याशिवाय पांढऱ्या सिंहाच्या छाव्यालाही मोदींनी दूध पाजलंय. हा छावा वनतारा केंद्रातच जन्माला आलेला आहे. वनताराला नुकताच प्राणी मित्र हा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. या निमित्तानं वनतारा पुनर्वसन केंद्राचं महत्व, तेथील सोयी सुविधा, वन्यजीवांना देण्यात येणारे उपचार याचं मोदींनी कौतुक केलेलं आहे. पुढील बातमीकडे. कोस्टल रोडवर भरधाव बीएमडब्ल्यूचा थरारक असा अपघात मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव बीएमडब्ल्यू रस्त्याच्या कडेला जाऊन ठेवला. रविवारी दुपारी कोस्टल रोडवर बिंदू माधव चौकाजवळ झालेल्या या अपघातात सुदैवानं कुणीही जखमी झालेलं नाही. या अपघाताप्रकरणी चालक ऋषभ अनेजा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गाडीचं मात्र प्रचंड नुकसान झालेलं आहे. ड्रायव्हिंग करणं आपण बघतोय कशा पद्धतीनं या ड्रायव्हरला महागात पडलेला आहे. चालक ऋषभ अनेजा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
राज्यात उन्हाचा चटका वाढायला सुरुवात झाली आणि या उन्हापासून वाचण्यासाठी थंड थंड कुलकुल आईस्क्रीम तुम्ही खाताय तर आता सावध व्हा. एका डिलिव्हरी कंपनीनं ग्राहकाला चक्क बुरशी लागलेली कॉर्नेटो आईस्क्रीम दिलेली आहे. ही धक्कादायक घटना अंधेरी पूर्वमध्ये घडली. अंधेरी पूर्वेतील मरोळ परिसरामध्ये राहणाऱ्या निकित चव्हाण यांनी कॉर्नेटो डबल चॉकलेट आईस्क्रीम ऑनलाईन मागवली. मात्र कंपनीने दिलेल्या आईस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात बुरशी आढळून आली आणि या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशनमध्ये कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र बुरशी लागलेली आईस्क्रीम देणाऱ्या कंपनीच्या विरोधात मनसेही आक्रमक झाली आहे. जेप्टो कंपनीच्या माध्यमातून ऑर्डर केलेलं आईस्क्रीममध्ये कॉर्नेटो नामक आईस्क्रीममध्ये फंगस लागलेले आईस्क्रीम या ठिकाणी ग्राहकांना दिले गेलेले आहेत. आमचा या गोष्टीला विरोध आहे. ग्राहकांच्या जीवनाशी खेळवाड करून नफा कमवणाऱ्या कंपनींचा, या बहुचर्चित कंपनींचा जेप्टो त्याचबरोबर हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीची पूर्णतः जबाबदारी आहे. अशा प्रकारचे खाद्यपदार्थ त्यांनी लोकांना विकून नफा कमवणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचा विरोध करत आहे. या अनुषंगाने आम्ही रीतसर तक्रार केलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. तुम्हाला डायबिटीज झालाय की नाही हे तुम्ही आता आवाजावर ओळखू शकता, कारण तसा एक मेसेज व्हायरल होतोय आणि त्यात दावा करण्यात आलाय की 25 सेकंदांमध्ये आवाज रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला डायबिटीज आहे का हे कळणार आहे. मात्र या दाव्यामध्ये तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. आवाजावरून कळणार डायबिटीज. फक्त 25 सेकंदात डायबिटीजचं निदान. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? डायबिटीज झालाय का हे चेक करण्यासाठी आता कुठे हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही, कारण तुम्ही फक्त आवाजानं डायबिटीज झालाय का हे ओळखू शकता. होय, असा दावा करण्यात आलाय. एक मेसेज व्हायरल होतोय, त्यामध्ये तसा दावा करण्यात आलाय. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. आता फक्त 25 सेकंदाचा आवाज रेकॉर्डिंग केल्यामुळं एखाद्या व्यक्तीला टाईप 2 डायबिटीस आहे की नाही हे ओळखणं शक्य असणार आहे. हा मेसेज व्हायरल होतोय, मात्र आवाजानं डायबिटीस कसं ओळखायचं, हे नक्की आहे तरी काय याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण डायबिटीसचे रुग्ण घराघरात आढळतात आणि फक्त आवाजानं डायबिटीस कसं कळणार हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवली. त्यावेळी हे AI तंत्रज्ञानामुळे शक्य असल्याचं समोर आलंय. टाईप 2 डायबिटीज मध्ये फुफ्फुस, स्नायू, शरीरातील नसा प्रभावित होतात. चाचणीत 607 लोकांच्या आवाजाची रेकॉर्डिंग करण्यात आली. या लोकांना 25 सेकंदांसाठी एक विशेष मेसेज वाचायला देण्यात आला. आवाज रेकॉर्ड करण्यात आला. AI मुळे डायबिटीज झाल्याचं कळलं. लक्झेंबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधकांनी हे तंत्रज्ञान विकसित केलंय. मात्र हे भारतात शक्य आहे का यावर एक्सपर्टचं काय मत आहे पाहूयात. आणि त्यातलाच हा एक प्रकार मला दिसतो की आवाजामधनं तुम्हाला हे कळू शकतं का. अर्थातच जेव्हा तुम्ही या पद्धतीच्या गोष्टी बोलत असता तेव्हा सायन्सला त्याची स्पेसिफिसिटी आणि सेन्सिटिव्हिटी लागते. म्हणजे जर ती गोष्ट 1000 लोकांमध्ये सत्य असेल तर ती इथल्याच नाही, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही 1000 लोकांमध्ये सत्य ठरली तर त्याला वैज्ञानिक सत्य म्हणण्यात येतं. रक्तातून, लघवीतून शुगर आहे का हे कळतं. आपल्या अश्रूतून, घामातून डायबिटीस कळू शकतो का यावरही सध्या भारतात संशोधन सुरू आहे. मात्र लक्झेंबर्गमध्ये हे संशोधन सिद्ध झालंय. त्यामुळे AIच्या माध्यमातून आवाजानं डायबिटीस ओळखणं शक्य असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. धनंजय मुंडे बैठकीसाठी देवगिरीवर दाखल झालेले आहेत. धनंजय मुंडे यांनी आजच प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिला होता, परंतु आज देवगिरीवर अजित पवारांनी जी बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीसाठी धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत. देवगिरीवर आज आपण बघतोय धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत. अजित पवारांच्या सोबत त्यांची बैठक होणार आहे. वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. वैदेही, आपण बघतोय की आज सकाळीच प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला आणि आता मात्र धनंजय मुंडे बैठकीसाठी आलेत.
राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र आता धनंजय मुंडे देवगिरीवर उशिरा का होईना पोहोचलेले बघायला मिळत आहेत आणि एकूणच जर बघितलं तर या खरं तर बैठकीला जवळपास 1 तासभर होऊन गेला आहे आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडे या ठिकाणी दाखल झाले नाही या संदर्भातली चर्चा सुरू होती आणि आता धनंजय मुंडे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या सोबत अजित पवार यांचं काय नेमकं बोलणं होईल किंवा एकूणच मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचं काय नेमकं बोलणं होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल आणि कुठली जबाबदारी पक्ष त्यांच्यावर देतोय का हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. कारण आजच्या बैठकीमध्ये पक्ष जो आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवा असा खरं तर आदेश जो आहे तो अजित पवार एकीकडे देताना बघायला मिळतात तर दुसरीकडे आता धनंजय मुंडे यांच्यावर कुठली जबाबदारी देता येतं हे पाहणं देखील महत्वाचं आहे. बिलकुल धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आजच धनंजय मुंडेने राजीनामा दिलेला आहे आणि यानंतर अजित पवारांनी जी तातडीची बैठक देवगिरीवर बोलावली आहे त्या बैठकीला खुद्द धनंजय मुंडे हजर आहेत.